नमस्कार विद्यार्थी पालक मित्र, नोबेल अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच TRTI, बार्टी, आरटी तसंच अमृत या विविध संस्थांमार्फत UPSC, MPSC, MES, SSC CGL, IBPS यासारख्या स्पर्धा परीक्षांचं स्पर्धापूर्व मोफत प्रशिक्षण योजनाचं जाहिरात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीला कोण पात्र असेल, कोणाला याचा लाभ घेता येईल आणि अर्ज कसा करावा, तसंच कागदपत्र कोणतं लागतील या संदर्भातला आपला आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आजचा या योजनेचा लाभ कसा घेता येईल आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काल म्हणजे जवळजवळ 9 ऑगस्ट रोजी, खरं तर 7-8 ऑगस्टलाच ही जाहिरात पब्लिश झालेली होती, पण आपल्यापर्यंत डिटेल माहिती आज आलेली आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामयिक परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी एक CET एक्झाम घेतली जाणार आहे 2026 साठी. या अंतर्गत बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना तसेच विविध स्पर्धा प्रशिक्षण पूर्व कार्यक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने बार्टी मार्फत तसंच TRT मार्फत किंवा आरटी मार्फत या सर्वांमार्फत ही योजना राबवली जाणार आहे आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने 2026-27 करता TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या सामायिक चाळणी परीक्षाबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, 2026-27 करता TRTI असेल, बार्टी असेल, सारथी असेल, अमृत असेल, आरटी असेल या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजना यांच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. मग नेमकं विद्यार्थी मित्रांनो, या योजनेच्या अर्जाबाबतच्या सूचना काय आहेत आणि अर्ज नेमक्या कोणकोणत्या योजनांसाठी मागवण्यात येते त्याची डिटेल पण मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, पहिला पॉइंट महत्त्वाचा आहे. अर्ज सादर करायचा असेल तर त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थित आपल्याला जाहिरात वाचून द्यावी लागेल. मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर मी ती PDF टाकलेली असेल, तुम्हाला तिथून ती माहिती भेटून जाईल डिटेल मध्ये. सो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याकरता सर्व सूचना पूर्ण वाचून अर्ज सादर करावा. ऍप्लिकेशन फॉर्म बाबतच्या सर्व सूचना न वाचता जर तुम्ही अर्ज केलात आणि त्यात काही त्रुटी आढळल्या तर अर्ज तुमचा बाद होऊ शकतो. दुसरा मुद्दा, एका वेळेस उमेदवाराने एकच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन नंतर प्राप्त झालेला लॉगिन ID व पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम वर टॅबवर क्लिक करायचा आहे आणि इतर योजनांना अर्ज भरता येईल. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला UPSC ला भरायचा आहे, MPSC ला भरायचा आहे, कंबाईनला भरायचा आहे, सो असे विविध अर्ज करायचे आहेत, तर तुम्ही फक्त एक लॉगिन ID आणि एक तुमचा पासवर्ड क्रिएट करा आणि त्या आधारावर मग इतर अर्ज तुम्हाला भरता येतील. मात्र तुम्हाला एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ घेता येईल असा त्याचा अर्थ आहे. उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापर्यंत मुदत दिली आहे त्या दिवसापर्यंतचा ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यावा. तदनंतर उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांना ऍप्लिकेशन फॉर्म मिळू शकणार नाहीये. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील त्यांना प्रथम प्राधान्य तत्वानुसार जिल्हा आणि प्रशिक्षण केंद्र त्याला प्राप्त होईल. म्हणजे आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा द्यायची तो जिल्हा आपल्याला भेटेल. त्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या व्यतिरिक्त कोणतेही परीक्षा केंद्र जिल्हा रद्द करण्याचा किंवा अपरिहार्य परिस्थितीत उपलब्ध क्षमता व रिक्त जागानुसार कोणतेही केंद्र वाटप करण्याचा अधिकार स्पर्धा परीक्षण समितीला असेल. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षणाचा सामूहिक चाळणी परीक्षेकरता दिल्ली येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोण ज्यांना दिल्लीत प्रशिक्षण घ्यायचं UPSCचं त्यांच्यासाठी हे केंद्र असणार आहे. उर्वरित सर्व परीक्षा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षण केंद्रांवर राबवण्यात येतील.
त्यानंतर शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे लक्षात राहू द्या. किंवा खोटी माहिती सादर करून चुकीची दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याने जर अर्ज भरला असेल तर त्याचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरताना युजर आयडी आणि पासवर्ड सांभाळून ठेवावा, कारण हा पुन्हा तुम्हाला पुढे लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा, स्वतःचा मोबाईल क्रमांक अचूक भरावा, आधार क्रमांक अचूक भरावा. त्यानंतर उमेदवारांनी खोटे कागदपत्र योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याचा अर्ज कोणत्याही स्तरावर बाद होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. उमेदवाराने सामायिक चाळणी परीक्षेबाबत ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट, परीक्षा सूचनांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले लिंकवर डाउनलोड करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला लिंकवर जाऊन डाउनलोड करून घ्यायची, ती लिंक दिली त्यांनी. सामायिक चाळणी परीक्षेसाठी आपल्याला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी संकेतस्थळात भेट देणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ती TRTI मार्फत राबवली जाणार आहे. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले असल्यास प्रसिद्ध वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्व जबाबदारी ही उमेदवाराची असणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे परीक्षेस बसण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तरी उमेदवारांनी कोणतीही चुकीची खोटी माहिती अपलोड करू नये. तथापि सामायिक चाळणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रांची जेव्हा तपासणी होईल तेव्हा गुणवत्तेच्या आधारावरच त्याची निवड होणार आहे, अन्यथा त्याची निवड कॅन्सल केली जाईल जर त्यांनी कागदपत्र चुकीचे दिलेले असतील तर. पुढचा मुद्दा आहे, निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसारच CET होणार असल्याने सर्व योजनांची परीक्षा संपल्यानंतर संबंधित योजनांच्या सामायिक प्रवेश परीक्षांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार ती यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं जाणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही स्वरूपात ते वैयक्तिक कळवलं जाणार नाही आहे. त्यामुळे याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. त्यानंतर CET उत्तीर्ण होऊन मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुम्हाला संबंधित जी काही प्रशिक्षण संस्था असेल, ज्यासाठी काही प्रशिक्षण संस्था ठरलेल्या आहेत, तिथं तुम्हाला प्रवेश दिला जाईल. तुम्हाला प्रवेश अर्धवट सोडता येणार नाही कोणत्याही कारणास्तव. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2023 च्या GR नुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. 1 जुलै 2026 रोजीच्या निर्गमित करण्याला शासन निर्णयानुसार व काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 घेण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच लाभ घेता येईल. म्हणजे तुम्ही पहिले गट वर्ग 4 चा लाभ घेतलाय, नंतर वर्ग 3 चा घेतलाय, वर्ग 2 चा घेतलाय, वर्ग 1 चा घेतलाय, तर तुम्हाला कोणती तरी एक स्कीम घेता येईल. तुम्ही डायरेक्ट वर्ग 1 घेऊन घेतला तर तुम्हाला खालचा लाभ घेता येणार नाही, पण खालून तुम्हाला वरचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही यावर्षी अजून एक प्रशिक्षण योजना आणि पुढच्या वर्षी अजून एक प्रशिक्षण योजनाचा असा दोनदा तुम्हाला लाभ घेता येईल. त्यानंतर सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने TRTI, बार्टी, सारथी, अमृत, RT या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभाकरता सर्वच उमेदवारांकरता संस्थांच्या प्रमुखांनी एकमताने सर्वच योजनांच्या लाभाकरता सर्वच उमेदवारांसाठी उक्त संस्थांच्या प्रमुखांनी एकमताने कमाल वयोमर्यादा 30 वर्ष ठरवली आहे. म्हणजे तुमची कमाल वयोमर्यादा 30 असणं आवश्यक आहे. TRTI, बार्टी, सारथी, अमृत, RT मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा योजनांचा लाभ घेण्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयेपर्यंत बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासोबत 8 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असलं तर तुमचं काय असेल, तुमचा अर्ज बाद होऊन जाईल. तहसीलदार कार्यालयातून 2025-26 या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे. ते कागदपत्र मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. त्यानंतर TRTI करता किंवा आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था करता ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. बघा, तुम्हाला जर तुम्ही ST कॅटेगरी मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. सो लक्षात राहू द्या. त्यानंतर सदर सर्व पूर्व प्रशिक्षण योजनांकरता नियमानुसार महिला, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित आहेत. सो लक्षात राहू द्या. त्यानंतर तुमची गुणवत्ता यादी, तुमचं कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू केलं जाईल. सो लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व नियम अटी या बंधनकारक आहेत. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, की ऍक्च्युअल कोणत्या योजनेसाठी आपली पात्रता काय असणार आहे, म्हणजे यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे.
बघा, तुम्हाला जर UPSC चा फॉर्म भरायचा आहे, नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे दिल्ली आणि महाराष्ट्रात, तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. तुम्हाला MPSC राज्य सेवा पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. तुम्हाला MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण घ्यायचं असेल तर BE BTech सिव्हिल इन वॉटर मॅनेजमेंट असेल, BE BTech म्हणजे सगळ्याच शाखेतले BE आणि BTech तुमचं आवश्यक आहे. त्यानंतर BE Tech ऑटोमोबाईल असेल, BE Tech प्रोडक्शन इंजिनिअरिंग, BTech इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, शक्यतो सगळ्या प्रकारचं BA आणि BTechच्या पदव्या म्हणजे अभियांत्रिकी, त्यानंतर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, सगळ्यांसाठी समतुल्य अर्हता तुम्हाला लागू करण्यात आलेली आहे. हे लक्षात राहू द्या. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री लागेल. त्यानंतर MPSC विधी न्यायिक सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी तुम्हाला विधी शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि दिनांकास अनुभव सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. साधारण जवळजवळ 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे. 8 ऑगस्ट 2026 पर्यंत 8 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. हे लक्षात राहू द्या. तुम्ही कोर्टामध्ये त्याचा अनुभव घेतलेला असावा प्रॅक्टिसचा. त्यानंतर MPSC गट ब गट क सेवा पूर्वसाठी कोणत्याही शाखेची पदवी, SSC वर्ग 3 करता कोणत्याही शाखेची पदवी, IBPS रेल्वे, नाबार्ड, LIC तत्सम स्पर्धा पुरुषांसाठी कोणत्याही शाखेची पदवी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी तुम्हाला D.Ed B.Ed आवश्यक आहे आणि पोलीस भरती आणि मिलिटरीसाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. सध्या याची जाहिरात आलेली नाहीये. सध्या UPSC, MPSC, MES अशा सगळ्या जाहिराती आलेत. पुढच्या काळात पोलीस भरती, मिलिटरी भरतीच्या सुद्धा जाहिरात येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे? तर बघा, यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचा अधिवास रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाइल आवश्यक आहे. जात जमातीचे प्रमाणपत्र केवळ TRTI, बार्टी, सारथी, RT करता आवश्यक आहे. अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर 10वी गुणपत्रक प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र, तहसीलदाराचा 8 लाखाच्या खाली उत्पन्न असल्याचा दाखला, दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला, अनाथ असाल तर अनाथाचा दाखला लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल सारथी संस्थेकरता आणि अमृत संस्थेकरता शाळा सोडल्याचा दिनांक, LC किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्यामध्ये जात नमूद असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक जे आहेत EWS यांच्यासाठी EWS चं प्रमाणपत्र लागेल. बघा, जर तुम्हाला अमृतचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला LC ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्यामध्ये जात नमूद असेल तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा काय लागेल, सर्टिफिकेट लागेल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तुम्हाला खालील प्रकारे त्यांनी काय दिलेले आहेत, आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ईमेल ID सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या डिटेल मध्ये देऊन दिलेलं असेल. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपली जी शासनाची योजना आहे स्पर्धा पूर्व प्रशिक्षणची, तिचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी नोबेल अकॅडमीच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.